यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट समरमध्ये। सोमवारपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयके, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयके पटलावर ठेवण्यात येणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्याने पहिल्यांदाच शनिवार रविवारीही कामकाज होणार। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे प्रशांत जगताप यांनी भेटीनंतर याबाबतची माहिती दिली। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडी सोबतच लढणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे। त्यानंतर प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटीला बोलावले आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर केवळ पान, मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनावर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली। आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशिया करार झाले। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली आहे। पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची अफवा पसरल्यानं खुलताबादमध्ये खळबळ माजली। त्यानंतर उमेदवारासह नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कराड नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे। राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्ष पदावर दावा केला। शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसू यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत। मात्र या बॅनर्सवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बजोरिया यांचा फोटो गायब असल्याने चर्चा सुरू झाली आहे। कोकण हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे ठाकले आहे। गुजरातने या आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। पुणे जिल्ह्यात रिंग रोडचं काम वेगाने सुरू आहे। रिंग रोड मंजूर झाल्यापासून 18 महिन्यांमध्ये 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता नवा 120 किलोमीटरचा रिंग रोड लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार। बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार असून त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबरला CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे। इंडिगो विमानसेवेवर देशभरात झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला। देशभरातील 1000हून अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली। आता शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील, अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर्स एल्बर्स यांनी दिली आहे। 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला। पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विमानसेवा खोळंबल्यानं काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। काल दिवसभरात पुण्यातील 42 उड्डाणं रद्द झाली। मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर राज्याचे 3 प्रधान सचिवांनी मेळघाटचा दौरा केला। रुग्णालय, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचल्या की नाहीत याची पाहणी सचिवांनी केली आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वसई, विरार आणि नालासोपाऱ्याचा दौरा त्यांनी केला। या दौऱ्यात ते वसई विरारमधील भाजप पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत।
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठा पक्षाकडून सुपारी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे। दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाजपाच्या वतीनं तर पद्मपुरा येथील श्रीराम मंदिरात शिवसेनेच्या वतीनं महाआरती करण्यात आली आहे। आजच्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानं महाआरती करण्यात आली। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी PMRDAचे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत मावळ तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। मंजूर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व कामांना तात्काळ सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। नाशिक शहरामध्ये लावण्यासाठी हैदराबादच्या राजमुंद्री येथील झाडं आणली जाणार आहेत। जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी घेतला आहे। गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुंद्री येथे जाऊन झाडांची निवड केली आहे। लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड यासारख्या 15,000 झाडांची नाशकात लागवड केली जाणार। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात येतोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमय खोपकर तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध करताना दिसले। तपोवनात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं इथं तैनात करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन, त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला आहे। जळगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं। आमदार सुरेश भोळे आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। रत्नागिरीच्या रामपूरमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये महिला, तरुणांसह वृद्धांनीही सहभाग घेतला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला। अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शेकडो अनुयायी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना दिसले। अकोल्यात बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानात आंबेडकरांना वंदन करण्यात आलं। यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं। शेकडो अनुयायांनी एकत्र येत अभिवादन केलंय। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी आता अनुदान मिळणार आहे। 248 गावातील शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे। देवळी विधानसभा क्षेत्रामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार। उन्हाळ्यापूर्वीच कोल्हापुरामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। शेतीच्या पाण्याला उद्यापासून उपसा बंदी लागू करण्यात आली आहे। चिकोत्रा या खोऱ्यामध्ये मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये एकूण 9 दिवस उपसा बंदी इथे लागू करण्यात आली आहे। शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाबळ, कान्हूर आणि मेसाळी या गावांमध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली आहे। विहिरी, नाले आणि बंधारे कोरडे पडले असून रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी ही पिकं आता जळू लागली आहेत। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केवायसी अभावी 3,500 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अद्याप 2,756 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करत फार्मर आयडी कार्ड काढून घेण्याचं आवाहन तहसीलदारांनी केलं।
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील एका युवकानं उमा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा स्तर वाढलाय। तसेच आता शेतकऱ्यांना शेतामध्ये जाताना वळसा मारून जावं लागत नाही। वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊनही काम होत नसल्यानं हा उपाय शोधण्यात आला। मालेगाव शहरातील कॅम्प भागामध्ये एका झाडावर दुर्मिळ मानला जाणारा फिकट पिंगळा घुबड आढळून आला। दरम्यान घुबड पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केल्याचंही दिसलं। भिवंडी ग्रामीण विकास विभाग आणि BNN महाविद्यालयाच्या वतीनं खेड्यांचं सर्वेक्षण आणि आठवडी बाजार शिबिर संपन्न झालं। खारबाब ग्रामपंचायत इथं एक दिवसीय हे शिबिर पार पडले। एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। नंतर स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असं नाव देण्याची मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात नामांतरणाचे फलक घेऊन लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी केली आहे। उमरगा लोहारात शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातील पाली इथं आदिवासी कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी भूमिपुत्रांनी एल्गार संघर्ष सभेचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाला यावेळी विरोध करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं दिलाय। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। परभणी जिल्ह्यातील पालम येथील ग्रामदैवत खंडोबाचा पालखी सोहळा संपन्न झाला। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याला गाव आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। 20 फुटी पालखीमध्ये देवाची मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली। जय पवारांच्या विवाह सोहळ्यामध्ये अजित पवार आणि रोहित पवारांच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला। नवीन घरी आयोजित करण्यात आलेल्या जागरण गोंधळामध्ये नववधूसह सूरज चव्हाणनं भन्नाट डान्स केला। तळेगाव दाभाडेत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी यांच्या वतीने गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान 2200 भाविक पारायणासाठी बसले। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।